तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर आज मी धाबा स्टाईल अंडा करी बनवायला घेतलेली आहे। तर चला आपण रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा मी 2 टोमॅटो घेतलेत, एक आल्याचा तुकडा घेतलाय, त्याला आता आपण कापून घेऊ नंतर, आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। या हिरव्या मिरच्या तिखट नसतील त्या घ्यायच्या। तर आता आपण याला बारीक कापून घेऊ आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊ। तर इथे बघा मी टोमॅटो असे मोठे मोठे तुकडे ठेवले टोमॅटोचे, कारण आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचा तेल टाकते। आता याला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। तर ही पेस्ट रेडी झालेली आहे। त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे मसाला टाकते आणि थोडासा गरम मसाला पण टाकते। याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकलाय। आता याला परत एकदा आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। तर इथे आपली पेस्ट रेडी झालेली आहे। तर आता मी 2 कांदे कापून घेते। तर इथे बघा 2 कांदे पण मी बारीक कापून घेतलेले आहेत। तर इथे मी 4-5 लसूण आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता याला मी बारीक करून घेते। तर इथे मी कढईमध्ये 3 पळी तेल घेतलाय, तो आता व्यवस्थित गरम होऊन दे। नंतर त्याच्यामध्ये मी जिरा टाकते, त्याच्यामध्ये आलं मिरची पेस्ट केली होती आलं आणि लसूणची ती टाकले। 2 मिनिटं तेलामध्ये शिजवून घ्यायचा आणि याच्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकून द्यायचा। आता कांदा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा। कांदा अजून व्यवस्थित असा मऊ होऊन द्यायचा तेलामध्ये। नंतर मग आपण पेस्ट जी तयार केलेली आहे ती थोड्या वेळानंतर याच्यामध्ये टाकू। तर आता 5 मिनिटं अजून आपण असाच कांदा तेलावर मऊ होऊन देऊ। तर इथे बघा कांदा तर व्यवस्थित लालसर झाले आहे। आता याच्यामध्ये आपण ही पेस्ट केली होती ती टाकू। आता पेस्ट टाकले, आपण चमच्याने अशी मिक्स करून घेऊ आणि याला स्लो गॅसवरच आपण आधी शिजवून घेऊ। असं सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली लागेल आणि करपून जाईल। आता याच्यामध्ये मी थोडासा मीठ टाकते। आता परत आपण एकदा मिक्स करून घेऊ। अजून हे झालेलं नाहीये, अजून थोडा 5 मिनिटं आपण असंच याला भाजून घेऊ व्यवस्थित तेलामध्ये। याच्यावर मी थोडा वेळ झाकण ठेवून देते, म्हणजे व्यवस्थित शिजेल। आता आपण झाकण उघडून बघूयात आणि वर खाली करून घेऊ। जेवढं तुम्ही तेलामध्ये याला शिजवून घ्याल तेवढी अंडा करी एकदम खायला भारी लागेल। तर आता याला परत आपण झाकण ठेवून देऊ आणि अजून थोडा वेळ शिजवून घेऊ। इथे मी एक छोटा भांडा घेतलाय। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। तेल गरम होतंय तोपर्यंत मी इथे 4 अंडी घेतल्यात, ती बॉईल करून त्यांना सोलून घेतले। आता मी यांना थोडेसे सुरीने कापून घेते। पूर्ण कापायचं नाही, मी दाखवते तुम्हाला आता एका हातानेच। असं फक्त सुरी लावायची त्याला, अशी फक्त कट लावून घ्यायची, म्हणजे आपण मसाला जो केलाय तो पूर्ण अंड्यामध्ये आतमध्ये जाईल। एवढीच फक्त कट लावून घ्यायची सुरीची। तर आता तेल तापलंय, त्याच्यामध्ये मी थोडासा मसाला टाकते आणि आपण अंड्यांना अशी सुरीने काप लावून घेतलेला ते टाकते।
असं व्यवस्थित 2 मिनिटं तेलामध्ये शिजून घेऊ। तर आता आपण हे जे केलंय अंडा त्याच्या डायरेक्ट आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊ। त्याला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। आता मिक्स करून झालंय। आता याच्यावर थोडा वेळ झाकण देते आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी पण टाकते। आता याला झाकण देऊन शिजून घेऊ। तर आता बघा रेडी झालेलं आहे। आता याच्यावर थोडीशी बारीक कोथिंबीर कापली होती ती टाकले आणि आता गॅस बंद करून ठेवून देऊ। अंडा करी रेसिपी रेडी झालेली आहे। कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही।